नमस्कार मंडळी, मी कोकणी तुषार किंजळकर आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो। शिमगोत्सव झाला आहे। आज कडवई उजगावकरवाडीमध्ये पालखी आगमन आहे आणि मित्राच्या घरी जातोय। तर आता उजगावकरवाडीतलं पालखी आगमन आणि तिथे होणारी मिरवणूक, पालखी आगमन कसं होतं, पूजा कशी होते हे पाहणार आहोत। आता मी कडवई उजगावकरवाडीत चाललो आहे आणि माझ्यासोबत आहे सुमितलाही दाखवतो आणि व्हिडिओला सुरुवात करतो। मित्रांनो, कडवई उजगावकरवाडीत पोचलोय आणि सुमित भाऊ पुढे शिमगे पालखी ठेवण्याची तयारी करण्यात आली। वाघजाई देवी मंदिर आहे आणि प्रथम आपण दर्शन घेऊया वाघजाई देवीचं, त्याच्यानंतर पालखी आगमन होईल आणि शिपणोत्सवासाठी तयारी बघा। सुंदर अशी रांगोळी काढले, त्याच्या अगोदर आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। उजगावकरवाडीमध्ये पोचलोय आणि हे बघा सर्वजण जमा झालेत चहासाठी। मित्रांनो, गावी पालखी घरात येणार म्हटल्यावर उत्साह बघा काय असतो लोकांच्या मनावर, होय ना सुमित? हे बघा सर्वजण उत्साहात आहेत, कधी आपण पालखीला घरी आणतोय असं। पालखीचं आगमन होणार, ते छोटे बघा ते झेंडा फडकवतात, फडकवा रे।
जो उत्साह असतो घरी पालखीने येतात खांद्यावरून तो पाहितला आहेत आपण. आणि बघा कसे एकमेकांना साथ देत आणि ढोलांचा भाज्यात नेतात. सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांची सवय शांता ज्यांची कधी येणार आहे याची वाट पाहत असतो तो आजच्या या ठिकाणी आनंदाचा भरून आलेला आहे. आणि म्हणून तिचा आनंद सर्व घ्यायचा आपण, तिचा आशीर्वाद घ्यायचा सर्वांनी आपण या ठिकाणी. धन्यवाद. करवाडीचे वाडी प्रमुख आणि गावकर आपल्याला ह्या कार्यक्रमाविषयी कसा कार्यक्रम पार पडतो, याचं कसं नियोजन करतात याच्याविषयी थोडक्यात माहिती देणार आहेत. वाडी प्रमुख उपस्थित आहेत आणि गावकर हे बघा काय बोलाल या कार्यक्रमाविषयी. आगमन झालं आहे आणि तुम्हाला काय भावना या कार्यक्रमाविषयी वाटतात. या ठिकाणी विचार की जे किंजलकर यांना आपल्याला धन्यवाद देतो. या ठिकाणी आपण आला. आज या ठिकाणी आज 7 तारीख आहे आणि 2 तारखेला शिमगा उत्सव चालू झाला, 3 तारखेला शिमगा उत्सव चालू, तारखेला 4 तारखेला शिंदेवाडीमध्ये पालखी भेटली आणि काल 4 तारखेला किंजलकरवाडीमध्ये, 5 तारखेला धुलपवाडीमध्ये, 6 तारखेला आमच्या उर्दू घराण्या धावकीमध्ये, 7 तारखेला आज आमच्याकडे या कडवई गावचा शिमगा उत्सव असा मोठ्या थाटामाटाने जल्लोषाने 10,000 लोकवस्तीचा गाव आहे आणि परंपरा मला वाटतं या गावाची 700 ते 800 वर्षाची परंपरा आहे. कोणत्याही प्रकारचा किंतु परंतु नाही अशा प्रकारचं हा शिपणं होतं आणि प्रत्येक वाडीमध्ये शिपणं होतं. ते आज आमच्याबरोबर पालखीबरोबर आमचे गावप्रमुख श्रीपाद गणपत ओपटे, आमचे गुरव संतोष तुकाराम गुरव इंजळे आणि सर्वच 12 कुंकरी ह्या ठिकाणी पालखीबरोबर असतात आणि अशा प्रकारचं प्रत्येक वाडीमध्ये पालखी जाते आणि आईचा मोठ्या दिमागाने, मोठ्या थाटामाटाने, मोठ्या उत्साहानं, मोठ्या जल्लोषाने तिचं शिकणं होतं. अशी ही कडवई गावची परंपरा आहे आणि ती परंपरा आज कित्येक वर्षा जपलेली आहे आणि अतिशय आनंदाने या ठिकाणी शिपणं होतं. आणि आज रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत शिपणं मोठ्या जल्लोषानं आलेल्या सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये, सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये, वाडीतील सर्व चाकरमानी, ग्रामस्थ, महिला मंडळांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होता आणि अतिशय असा पालखी उत्सव मोठ्या थाटामाटाने सर्व चाकरमानी करत असतात आणि तो सकाळी 8 वाजेपर्यंत सुरुवात असते. असा आजचा या कार्यक्रम सुरुवात आहे. धन्यवाद. काय म्हणाल इच्छा असेल ती जशी आपली सरावाकडे तशी सांगा. बाय समाजात काय म्हणायचं की बाय माझी आईची आज तुझं नाव घेऊन बहिणीच्या आईला मोठी बहीण आहे आणि ती लहान बहीण आहे.
लहान बहिणीचा ऐकत तू आलेस मंदिरामध्ये आज माझ्या आई शासनात बसतेस जिथे मुलाकात येते त्याच्याप्रमाणे होत आनंदात माझ्या आई परिपूर्ण करशील कुठली न अडचण घेता अन्न अडचण राहता बाय माझी अशी मावली वरदान देवीचा धन्यवाद. या ठिकाणी आता मित्रांनो पालखीची पूजा झाली, सर्व जणांचा सत्कार झाला आणि आता पालखी पूजेसाठी वाडीत फिरणार आहे आणि त्याच्यासाठी कोणाला मिळाली नसेल ढोल वाजवते आणि त्याच्यानंतर जाण्यात येईल. मित्रांनो उजगावकरवाडीतली सर्व मंडळी जमा आहे, नवतरुण मंडळी आणि बघा उत्साह बघा. आज पालखी श्याम उजगावकर बोलतायत. काय नाही, मी फक्त एक शायरी बोलू शकतो. हा बोला साहेब. देई याची डोला हा उजगावकरवाडीतील शिंपणे सोहळा अनुभवणं म्हणजे चंद्रभागे तिरी नखशिकांत नाहून निघण्यासारखं आहे. आणि तू पण आज थांब, बघायला मिळेल तुला. नक्कीच आणि तयारी तू नक्की बघू शकतोस. नक्कीच थांबलो असतो दादा, माझ्या वाडीत कार्यक्रम आहे म्हणूनसाठी मी नाही थांबू शकत. मित्रांनो शुभ्नोत्सवाची जी आतुरता म्हणायला लागली ती पाहिलीत तुम्ही. चला आपण पण जाऊया आपल्या घरी. चल चला बाय बाय, व्हिडिओ संपवतो आम्ही.